महाराष्ट्रामध्ये एक असं मंदिर आहे कोपेश्वर मंदिर, जे खरं सांगायचं तर केवळ एक प्राचीन देऊळ नाहीये. नाही, हे एक असं रहस्य आहे जे कित्येक शतकांपासून त्या दगडात जणू काही बंद करून ठेवलंय. चला तर मग आज आपण या अद्भुत वास्तूच्या आत डोकावून पाहूया आणि ते रहस्य उलगडण्याचा प्रयत्न करूया. आता हे एक दुर्लक्षित वास्तुशास्त्रीय आश्चर्य का आहे, तर जरा विचार करा. एक असं स्थापत्यशास्त्राचं अद्भुत नमुना जे कित्येक दशकं मोठमोठ्या तज्ज्ञांच्या नजरेपासून सुद्धा लपून राहिलं होतं. आता यावरूनच आपल्याला कल्पना येते की या मंदिराची गूढता किती खोल असेल. आणि हे मी नाही म्हणत आहे, एका अनुभवी वास्तुविशारदाचेच हे शब्द आहेत. ते म्हणतात, हे खूप दुर्दैवी आहे की एक वास्तुविशारद म्हणून तब्बल 50 वर्षांपेक्षा जास्त काळ या व्यवसायात असून सुद्धा मला या वास्तुशास्त्रीय आश्चर्याबद्दल फक्त काही वर्षांपूर्वीच कळलं. आता बघा, 50 वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीनंतर त्यांना या अद्भुत वास्तूचा शोध लागला. या एकाच वाक्यातून आपल्याला कळतं की हे मंदिर किती मोठं रहस्य स्वतःमध्ये दडवून बसलंय. चला थोडे इतिहासात डोकावूया. या मंदिराची पाळंमुळं जातात थेट 12व्या शतकात, म्हणजे साधारणपणे इसवी सन 1109 ते 1178च्या काळात. शिलाहार घराण्याचे राजे होते गंडनादित्य. त्यांनी हे मंदिर बांधलं. आणि कुठे? तर खिद्रापूरमध्ये, कृष्णा नदीच्या अगदी काठावर. विचार करा, त्या काळात हा राजेशाही वारसा दगडात कोरला गेला आणि तो आजही तसाच दिमाखात उभा आहे. बरं, आता या मंदिराच्या रहस्याच्या मुळाशी जायचं असेल तर आपल्याला सुरुवात कुठून करावी लागेल? तर मंदिराच्या स्थानापासून. हो, कारण पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा सुगावा तो याच्या भूगोलातच लपलाय. आणि मग पहिला प्रश्न आपल्या मनात येतो तो हाच की हे मंदिर ह्याच विशिष्ट ठिकाणी का बांधलं गेलं असेल? म्हणजे हजारो जागा असतील की नाही, पण तरीही मंदिरासाठी हीच जागा का निवडली गेली? या साध्या वाटणाऱ्या प्रश्नामागे खूप मोठं कारण दडलंय. आता समोर बघा, आपल्याकडे 2 नकाशे आहेत. एक आहे आजचा सॅटेलाईटने घेतलेला फोटो आणि दुसरा आहे जुना सरकारी भूनकाशा. आणि गंमत म्हणजे हे दोन्ही नकाशे मिळून मंदिराच्या मूळ जागेबद्दल एक असा सिद्धांत समोर ठेवतात जो ऐकून आपण खरंच चकित होऊन जातो. सिद्धांत काय आहे? तो हा की आज जी कृष्णा नदी आपल्याला दिसतेय तिने आपला प्रवाह बदलला आहे. हो, म्हणजे एकेकाळी हे मंदिर नदीच्या एका सुंदर वळणाच्या अगदी मध्यभागी बरोबर काठावर होतं. विचार करा, ती रचना निसर्गाशी किती एकरूप असेल. हा त्याचाच पुरावा आहे. ठीक आहे, बाहेरचे भौगोलिक संकेत तर आपण पाहिले. आता चला मंदिराच्या आत प्रवेश करूया, कारण या वास्तूचं खरं आणि सगळ्यात विलक्षण रहस्य आत आपली वाट पाहतंय. आता बघा, या मंदिराची रचना मुख्यत्वे 3 भागांमध्ये आहे. पहिला आहे स्वर्गमंडप, मग येतो सभामंडप आणि शेवटी आहे गर्भगृह. पण यातला जो पहिलाच भाग आहे ना, स्वर्गमंडप, तो आपल्याला एका वेगळ्याच विश्वात घेऊन जातो. हा बघा, हा आहे तो स्वर्गमंडप. नावाप्रमाणेच स्वर्गाचा सभामंडप. आणि याची रचना पाहिलीत? पूर्णपणे मोकळी, खांबांवर उभी. आणि हीच गोष्ट याला इतर मंदिरांपेक्षा अगदी वेगळं बनवते. आता नीट बघा, इथे 12 अतिशय सुंदर कोरीवकाम केलेले खांब आहेत. पण ह्या मंडपाला भिंतीच नाहीत. आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच्या छताला एक मोठं गोलाकार छिद्र आहे, जे जणू काही थेट आकाशाशी बोलण्यासाठीच बनवलंय. आणि इथेच, याच ठिकाणी या मंदिराचं सगळ्यात मोठं रहस्य समोर येतं. या विचित्र रचनेचा संबंध थेट आकाशाशी आहे, एका खास खगोलीय घटनेशी. आता तोच प्रश्न पुन्हा डोक्यात येतो. एवढा सुंदर, भव्य मंडप बांधायचा आणि त्याच्या छताला इतकं मोठं भोग ठेवायचं का? काय कारण असेल यामागे? गंमत म्हणजे ह्या प्रश्नातच त्याचं उत्तरही दडलेलं आहे. आणि उत्तर आहे चंद्र. हो, खरंच. हे मंदिर चंद्रासाठी बांधलं होतं. असं म्हणतात की पौर्णिमेच्या रात्री पूर्ण चंद्र या गोलाकार छिद्रात अगदी अचूकपणे येऊन बसतो. जणू काही त्यासाठीच ती जागा बनवली आहे. म्हणजे ही फक्त वास्तुकला नाहीये, तर हे एक अचूक खगोलशास्त्रीय गणित आहे. त्रिपुरी पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची किरणं त्या छिद्रातून थेट गर्भगृहातील मूर्तीवर पडावीत, अशी ही अचूक रचना केली आहे. जणू काही दगडात कोरलेलं एक खगोलीय कॅलेंडरच आहे हे. खरंच त्या काळातल्या आपल्या वास्तुविशारदांच्या ज्ञानाला आणि कौशल्याला सलाम केला पाहिजे. आणि ऐका,
ही जी खगोलशास्त्रीय अचूकता आहे ना, हा काही योगायोग नव्हता. कारण जवळच जे प्रसिद्ध महालक्ष्मी मंदिर आहे, तिथे सूर्याच्या किरणांसाठी अशीच रचना केलेली आहे. म्हणजे बघा, एकाच प्रदेशात सूर्य आणि चंद्र या दोघांसाठीही किती अचूक गणितं मांडली गेली होती. बरं, वास्तुकलेचं हे आश्चर्य तर आपण पाहिलंच. पण थांबा, गोष्ट इथेच संपत नाही. या मंदिराच्या नावात, त्याच्या रचनेत अजून एक कथा दडलेली आहे. एक पौराणिक कथा. या मंदिराचं नाव काय आहे? कोपेश्वर. कोप म्हणजे राग, क्रोध. कोपेश्वर म्हणजे क्रोधित देव. हे नाव भगवान शंकराच्या त्या रूपाचं आहे जेव्हा ते खूप खूप जास्त संतापले होते. आणि या नावामागे एक मोठी भावनिक कथा जोडलेली आहे. तर कथा अशी आहे, सतीचा तिच्याच वडिलांकडून म्हणजे दक्षाकडून अपमान होतो आणि ते सहन न झाल्याने ती आत्मदहन करते. हे कळाल्यावर भगवान शंकर इतके संतापतात, इतके क्रोधित होतात की त्यांच्या त्याच रूपाला कोपेश्वर म्हटलं गेलं. आणि त्यांचा तो राग शांत करण्यासाठी मग भगवान विष्णूंना मध्ये यावं लागतं. आणि म्हणूनच या मंदिरात शिव आणि विष्णू या दोघांचीही पूजा होते. आणि या मंदिराचं अजून एक वैशिष्ट्य आहे जे खूप महत्त्वाचं आहे. इथे शंकरासमोर त्यांचं वाहन नंदी नाहीये. का? कारण असं मानलं जातं की सती त्याच नंदीवर बसून तिच्या वडिलांच्या घरी गेली होती आणि तिथून ती कधी परत आलीच नाही. त्यामुळे शंकराचा राग नंदीवरही होता असं म्हणतात. शेवटी काय तर कोपेश्वर मंदिर हे फक्त दगडविटांचं बांधकाम नाहीये. हे पौराणिक कथा, अचूक खगोलशास्त्र आणि अद्भुत स्थापत्यकला यांचा एक अनोखा त्रिवेणी संगम आहे. खरंच, जेव्हा आपण त्या खांबांमधून वर मोकळ्या आकाशाकडे पाहतो तेव्हा त्याची खरी भव्यता आपल्या काळजाला भिडते. आणि हे सगळं पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतोच की आपल्या आजूबाजूला, आपल्याच मातीत अशी आणखी किती प्राचीन रहस्य दडलेली असतील, जी फक्त कोणीतरी येऊन आपला शोध लावेल याची वाट पाहत आहेत.